नमस्कार, सुप्रभात. कल्याण मस्त ज्योतिष, गुरु किल्ली यशस्वी जीवनाची मध्ये मी महेश पाटील आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आज शुक्रवार दिनांक 10 जुलै 2026, ज्येष्ठ महिना कृष्ण पक्ष, तिथी दशमी सकाळी 8 वाजून 17 मिनिटापर्यंत पुढे एकादशी. भरणी नक्षत्र आहे दुपारी 1 वाजून 15 मिनिटापर्यंत पुढे कृतिका नक्षत्र आहे. धृती योग आहे सकाळी 7 वाजून 15 मिनिटापर्यंत पुढे शिवली योग आहे. विष्टीकरण आहे सकाळी 8 वाजून 17 मिनिटापर्यंत पुढे संध्याकाळी 6 वाजून 54 मिनिटापर्यंत बोवकरण आहे, नंतर बारवकरण. संध्याकाळी 6:45 पर्यंत मेष रास आहे, नंतर वृषभ रास आहे. आज योगिनी स्मार्त एकादशी आहे. पाहूया आता आजच्या शुभ अशुभ वेळा. आज पहिली शुभ वेळ आहे सकाळी 7 वाजून 14 मिनिटापासून ते 10 वाजून 42 मिनिटापर्यंत. दुसरी शुभ वेळ आहे 12 वाजून 26 मिनिटापासून ते 2 वाजून 10 मिनिटापर्यंत. तिसरी शुभ वेळ आहे 9 वाजून 54 मिनिटापासून ते 11 वाजून 10 मिनिटापर्यंत. आता पाहूया अशुभ वेळात. पहिली अशुभ वेळ आहे सकाळी 10 वाजून 42 मिनिटापासून ते 12 वाजून 26 मिनिटापर्यंत. हा राहू काळ आहे. त्यानंतर दुसरी वेळ आहे दुपारी 2 वाजून 10 मिनिटापासून ते दुपारी 3 वाजून 54 मिनिटापर्यंत. तिसरी अशुभ वेळ आहे संध्याकाळी 7 वाजून 22 मिनिटापासून ते 9 वाजून 54 मिनिटापर्यंत. आज दिशाशूल म्हणजे आज पश्चिम दिशेला प्रवास करणे टाळावे. आज क्षयतिथी आहे. आता पाहूया 12 राशींचे भविष्य. पहिली मेष रास. मेष रास आपणास संमिश्र पण अनुकूल असेल. आपल्यात असलेली ऊर्जेला दाद देणारी असेल, परंतु बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कामाचे कौतुक होईल. कामाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. तरी अचानक खर्च वाढेल, तेव्हा नियंत्रण ठेवणे गरजेचे असेल. कुटुंबासोबत संभाषणातून मतभेद दूर होतील. गोडवा वाढेल. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी उद्भवू शकतात. दुसरी रास आहे वृषभ रास. वृषभ राशीचा आजच्या दिवसाला चंद्राचे गोचर आपल्या राशीमध्ये आहे. त्यामुळे व्यवसायाला गती मिळेल, ज्यामुळे आर्थिक लाभ वाढेल. मानसिक स्थिरता लाभेल. अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकतात. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. किरकोळ तक्रारी संभवतात. आरोग्य उत्तम राहील. तिसरी रास आहे मिथुन रास. मिथुन राशीचा आजचा दिवस सर्वसाधारण असणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांना यश येईल. संवाद कौशल्यामुळे कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. अनावश्यक खर्च टाळा. उत्पन्न स्थिर राहील. आर्थिक व्यवहार टाळा. बोलण्यावर थोडे नियंत्रण ठेवा. घरगुती वाद संभवतात. आरोग्याकडे लक्ष द्या. पायासंबंधी किंवा एखादा जुना आजार उद्भवू शकतो. पुढील रास आहे कर्क रास. कर्क रास आपल्यास संमिश्र फळ देणारी असेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल. कामात केलेल्या मेहनतीमुळे वरिष्ठ कौतुक करतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक निर्णय घेणे टाळावे. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभल्यामुळे आरोग्य सर्वसाधारण राहील. सुखशांती लाभेल. पुढची रास आहे सिंह रास. सिंह राशीसाठी आजचा दिवस स्पर्धात्मक असणार आहे. कामाच्या ठिकाणी आव्हाने असली तरी तुम्ही त्यावर उत्कंठपणे सहज मात कराल. व्यवसायात सावधगिरी बाळगावी लागेल. आर्थिक आणि कौटुंबिक बाबतीत राग आणि अहंकार टाळावा. नात्यात गोडवा राहण्यासाठी बोलताना संयम ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. पुढची रास आहे कन्या रास. कन्या राशीचा आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या हुशारी आणि मेहनती प्रशंसा करतील. व्यावसायिकांना उत्तम काळ आहे. व्यवहारात यशस्वी व्हाल. कौटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नातेसंबंधात गोडवा वाढेल. आर्थिक लाभ होऊन आर्थिक स्थिती मजबूत राहील. आरोग्य उत्तम राहील. पुढील रास आहे तुळ रास. तुळ राशीचा आजचा दिवस अनुकूल असणार आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळतील. वरिष्ठ कौतुक करतील. भागीदारीत चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ मनाप्रमाणे होतील. नवीन गुंतवणुकीचा विचार कराल. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. आरोग्य सर्वसामान्य राहील. पुढील रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीचा आजचा दिवस उत्साहवर्धक असणार आहे. अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती स्थिरावेल. अनावश्यक खर्च टाळावयास हवेत. कामाच्या ठिकाणी फायदा संभवतो. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. विद्यार्थ्यास उत्तम यश मिळेल. कौटुंबिक वातावरण शांततापूर्ण असेल. कुटुंबात सहकार्य लाभेल. जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा राहील. आरोग्य सर्वसाधारण असेल. पुढील रास आहे धनुरास. धनुराशीसाठी आजचा दिवस नोकरी व्यवसायात मोठी झेप घेण्याची संधी घेणारा असेल. कामाचा व्याप वाढेल. उत्साहाने जबाबदारी पार कराल. नवीन प्रकल्प फायदेशीर ठरतील. बचत वाढेल. गुंतवणुकीचा फायदा होईल. वैयक्तिक नाते सुधारण्यासाठी उत्तम दिवस आहे. प्रॉपर्टीबद्दल चर्चा होऊन मार्ग निघेल. आरोग्य सर्वसाधारण राहील.
पुढील रास आहे मकर रास. मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला असेल. नोकरी व्यवसायात वरिष्ठ कौतुक करतील. नवीन पद्धतीने काम करण्याची संधी मिळेल. आर्थिक लाभाचे योग आहेत. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. विवाह करणाऱ्यांसाठी विवाह जुळण्याचे योग आहेत. वैवाहिक जोडीदाराचे म्हणणे ऐकावे म्हणजे वाट टळेल. आरोग्य सामान्य राहील. पचनाचा तसेच वाताचा त्रास संभवतो. पुढील रास आहे कुंभ रास. कुंभ राशीत आजचा दिवस सौख्याचा असणार आहे. कामाच्या ठिकाणी कल्पकता दिसून येईल. नवीन योजनांचा फायदा होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात वेळ चांगला जाईल. मानसिक ताण जाणवू शकतो. आरोग्य उत्तम असेल. साधारण थकवा जाणवू शकतो. पुढील रास आहे मीन रास. मीन राशीसाठी आजचा दिवस मिश्र स्वरूपाचा असणार आहे. खर्चावर नियंत्रण ठेवावे गरजेचे असेल. कुटुंबातील जबाबदारीमुळे चिडचिड होईल. घरातील वाद टाळावेत. नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. कामात प्रगती होईल. संयमाने निर्णय घेणे आणि बोलताना रागावर नियंत्रण ठेवणे फायदेशीर आहे. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवू शकतात. आपल्या सर्वांना आजचा दिवस सुखासमाधानाचा आणि आनंदात जावो ही सदिच्छा. शुभ भवंतु.